प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी. देव बाप्पांनी सुंदरशी वेळ पुन्हा एकदा तुमच्या परिवारात दिलेली आहे. पुन्हा देव बाप आज विचारातून आणि वाचनातून काय बोलेल, कसं बोलेल, कोणत्या प्रकारे त्याला सांगण्याची इच्छा मला काही कल्पना नाही, परंतु एवढा विश्वास आहे की देवबाप्पांनी जर आत्म्याने पाठवलंय, आत्मा निश्चित कार्य करणारा आहे आणि तो आपल्या विश्वासणाऱ्यांना आपल्या प्रतीचे योग्य ते आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही, हा माझा पूर्ण विश्वास आहे. म्हणून भक्तीला सुरुवात करण्या अगोदर आपण देवबाप्पाला आमंत्रित करूया. तो जर आलेला आहे तर त्याने सर्व गोष्टीचा ताबा घ्यावा आणि आमची इच्छा नाही तर देवबाप्पाची इच्छा काय आहे ही त्याने आज कृतीतून आणि बोलण्यातून प्रगट करावी. म्हणून आपण प्रार्थनेत जाऊ. समीक्षा आपल्यासाठी सुरुवातीची प्रार्थना करील. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर सेनाधीश परमेश्वर, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करतील ईश्वराच्या, तू ईश्वराच्या आम्हा सर्वांना तू आतापर्यंत सांभाळस म्हणून तुला आभार मानते ईश्वराच्या. व ईश्वराच्या इथे बसले प्रत्येकावर तुझा आशीर्वाद स्वीकारते ईश्वराचे. व ईश्वराच्या आजच्या या पवित्र दिनाचा म्हणजेच 6व्या रविवारचा ईश्वराच्या तू संदेश आशीर्वादित कर. व ईश्वराच्या पासे संदेश सांगतो तो आशीर्वादित कर. त्यांचे नाही तर तुझ्या मुखाद्वारे तो संदेश आमच्यापर्यंत पोहोचतोय असा आम्ही सर्व विश्वास देतो. पप्पा पालसाहेबांचे येणंच तू आशीर्वादित केलंस. धन्यवाद. छोटीशी प्रार्थना त्यांना प्रभू येशू ख्रिस्त त्याचे प्रिय आणि गोड नाव घेऊन म्हणतोय, आमेन. प्रियांनो, ख्रिस्तामध्ये चालत असताना आम्ही एक गोष्टीला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. नेहमी काही जण काही दिवसापुरतं, काही वेळापुरतं, काही घंट्यापुरतं लक्षात ठेवतात आणि विसरून जातात. ख्रिस्तामध्ये आमचं जे पण आहे, जे पण आम्ही करतो ते एक विशिष्ट कारणाला बायबलच्या वाचनामध्ये दाखवतं. विशिष्ट मार्गाला आम्ही प्रभूचं काही कार्य असू द्या, मग गीत गाण्याचा असू द्या, प्रार्थना करण्याचा असू द्या, उपास धरण्याचा असू द्या, किंवा एकमेकाला सहाय्यता करण्याचा असू द्या, किंवा प्रभूला दान देण्याचा असू द्या, दशमंश देण्याचा असू द्या, या सगळ्या प्रक्रिया एका गोष्टीमध्ये देव बाप्पांनी ठेवल्या. पण त्याचे मार्ग वेगवेगळे आहेत, पण जाण्याचा रस्ता एकच आहे. तुम्ही कोणती प्रक्रिया प्रभूमध्ये केली ना, आता बोललेल्या प्रक्रियेपैकी, त्याच्यामधून आम्हाला आशीर्वादाशिवाय दुसरा देवबाप काही देण्याची इच्छा ठेवत नाही. काही करा, तुम्ही कुठल्याही प्रकारचं सत्कार्य करा, प्रभूला खुश करण्याचं करा, मनुष्याचं समाधान करण्याचं करा, पण त्याचं रिवॉर्ड, त्याचं बक्षीस आम्हाला आशीर्वाद आहे. आणि वर याच रिवॉर्डला देवबाप मोठ्या आशीर्वादामध्ये बदली करणार आहे. वरती कसा आशीर्वाद या गोष्टीचा, आम्हाला एक मुकुट देण्याचं देवबापाने ठरवलं. एक मुकुट आम्हाला मिळणार आहे आणि मुकुटाबरोबर आम्हाला एक पांढरा जागा मिळणार आहे. सर्वप्रथम आम्हाला जागा देण्यात येणार आहे. तो इतका शुद्ध आणि इतका पवित्र जागा आहे, तो सर्वांना मिळेल असं नाही. ज्यांनी प्रभूसाठी मोठ्या कष्टातून, श्रमातून, त्रासातून, छळातून, निंदेतून, अपमानातून प्रभूची सेवा करण्यासाठी सहन केलं, या प्रक्रियेला देवबाप आपल्या वचनामध्ये प्रगटीकरणाच्या 6व्या अध्यायामध्ये बोलतो, हे प्रियजन मोठ्या छळातून आलेले आहे. काही जणांनी तर आपला वध होण्यापासून पण स्वतःला
आवरलं नाही. हसत हसत वधाला सामोरे गेले आणि त्यांनी प्रभूसाठी आपला जीव अर्पण केला. जे प्रभूसाठी आपला प्राण अर्पण करतात ना प्रियांनो, तो कुठलाही असो, तो विश्वासणारा असो, सेवक असो, त्याला देव बाप्पाने रक्त साक्षी हे नाव दिलंय. का रक्त साक्षी नाव दिलंय? कारण जो कुणी प्रभूसाठी आपल्या शरीरातला एक थेंब जरी सांडेल ना, एक थेंब रक्ताचा, तो एक थेंब देवाच्या नजरेमध्ये त्या विश्वासणाऱ्याच्या प्रती, सेवकाच्या प्रती रक्त साक्षी या स्वरूपाने आहे. आत्महत्या करण्याला देव बाप्पाने बायबलमध्ये कुठेही मान्यता दिलेली नाही. आत्महत्याविषयी बायबलमध्ये कुठेही देव बाप्पाने सांगितलेलं नाही. आणि आत्महत्या करू नये याविषयी देव बाप्पाने सविस्तररित्या बायबलमध्ये वचन पण ठेवले नाही. पण आत्म्याच्या प्रेरणेने देव बाप्पाने अनेक सेवकांच्या मुखातून मी संदेशाच्या माध्यमातून ऐकलेलं आहे. जेव्हा मी सेवक नव्हतो, तुमच्यासारखा विश्वासणारा होतो, पण मी माझ्या विश्वासणाऱ्याच्या भावी जीवनामध्ये असं वागलो प्रियांनो, जिथं पण प्रार्थनेला सेवक आले, ब्रदर आले, सिस्टर आले, मला कळलं ना, मी सगळ्या गोष्टी सोडून द्यायचो आणि त्या ठिकाणी प्रार्थनेला जायचो. मी ऐकण्याची प्रक्रिया फार केली प्रियांनो. देवबाप साक्षीला आहे की देवबाप जे मी बोलत आहे, आत्मा म्हणत असन खरंच माझा दास खरं बोलत आहे. मी कधीच प्रार्थनेचा कंटाळा केला नाही आणि मी कधी मनामध्ये असं आणलं नाही, अरे ह्या आपल्या फेजचे नाहीत, ह्या आपल्या चर्चचे नाहीत. ही भाषा तर माझ्या मुखामध्ये मी कधी ठेवली नाही. आज ही भाषा ना काही जणांच्या मुखामध्ये ना देव बाप्पाला फार वाईट वाटतं. काही जण सर्व आपल्या चर्चचे नाही, त्यांना काय महत्व द्यायचं नाही. देव बाप्पाने अशा प्रकारची प्रक्रिया बायबलमध्ये कुठेही सांगितले नाही. कोणी असो, ज्यांच्या हृदयात येशू ख्रिस्त आहे, ज्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलाय, मग तो सेवक असू द्या, विश्वासणारा असू द्या, तो जर सेवेला येत आहे ना, तर त्याचं स्वागत करणं म्हणजे देवाचं स्वागत करणं. आणि देवबाप पण त्यांनाच पाठवेल ज्यांच्यामध्ये आत्मा आहे. आजच्या समयामध्ये कुणी पण कोणाच्या इथं प्रार्थनेला जायला तयार होत नाही, कारण इतके भयानक आणि वाईट दिवस येण्याच्या दस्तकीवर आहे. बघा थोडेसे दिवस कसे आलेले, कसं वातावरण झालंय, थोडस चाललंय, अजून तर फार येणार आहे. देव बाप दुधाला दूधच करणार आहे, पाण्याला पाणीच करणार आहे. जे दूध आहे ना, ते स्वतःचा जीव अर्पण करण्यासाठी पण माघार घेणार नाही. अनेक जणांची पडझड अंतिम समयामध्ये मोहापायी होणार आहे, लोभापायी होणार आहे. मोह आणि लोभ याला प्राप्त करण्यासाठी ते देव बाप्पाच्या गोष्टींना नाकारण्यासाठी तयार होतील. पण त्या मोहाच्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी कोणत्याही हद्दीपर्यंत त्या गोष्टीमध्ये जाण्यासाठी आपल्या स्वतःला आवरणार नाही. म्हणून देव बाप्पाने बायबलमध्ये काही घटना अशा लिहिलेल्या आहेत. एक वचन बघूया आपण प्रथम संदेशाचं, मग काही घटना दाखवतो मी बायबलमधून. 1-2 घटना देवबाप मला दाखवितो, त्या पण तुम्हाला दाखवतो. पहिलं बघूया की जे काही आता देव बाप्पाचा आत्मा बोलला की आपण जे काही प्रभूसाठी करतो, याला देव बाप्पाने एका वचनात सांगितलंय बायबलमध्ये आणि नवीन करारामध्ये सांगितलंय. बघूया ते वचन. इफिसकरास पत्र 6वा अध्याय 7वं वचन.
मी वाचते. 7वं वचन. ही चाकरी मनुष्याची नव्हे तर प्रभूची आहे असे मानून सद्भावाने ती करा. कशी करा? कोणाची चाकरी? देवाची चाकरी. मग ती चाकरी काही असू द्या, मदत करण्याची असू द्या, दान देण्याची असू द्या, दशमूल देण्याची असू द्या, एकमेकाला अडचणीतून बाहेर काढण्याची असू द्या, किंवा अन्य प्रकारच्या ज्या ज्या गोष्टी बायबलमध्ये देवाच्या आत्म्याने आमच्या भावी जीवनाच्या उन्नतीसाठी ठेवल्यात, त्या सर्व गोष्टींना देव बाप्पाचा आत्मा एका शब्दामध्ये आमच्या समोर ठेवतो की या सर्व गोष्टींची चाकरी म्हणजे प्रभूची चाकरी आहे. यानो ही चाकरी करताना फार मोठाले संकट पण येतात बर का. संकट येतात आणि संकटाचा दुष्परिणाम काय तो पण प्रभू दाखवणार आहे वचनातून. संकट कोणत्या प्रकारचे येतात म्हणून बायबलमध्ये एक शब्द देव बाप्पांनी सर्वांसाठी लिहिलेला आहे. सर्वांसाठी, तो सेवकांसाठी आहे, विश्वासणाऱ्यांसाठी आहे. पाहूया तो शब्द आपण प्रथम. मत्तैकृत शुभवर्तमान 11वा अध्याय 28वं वचन. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आता हे वचन जेव्हा जेव्हा आम्ही वाचतो किंवा ऐकतो तेव्हा आम्हाला ना या वचनाच्या प्रती काय ध्यानामध्ये जास्त करून येतं माहितीये का? आम्ही जर त्रासामध्ये असलो, आम्ही जर छळामध्ये असलो, आम्ही जर संकटामध्ये असलो, आम्ही जर कर्जामध्ये असलो, आम्ही जर आजारपणामध्ये असलो, तरच आम्हाला वाटतं अहो कष्टी भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. हे वचन जितकं शारीरिक जीवनाला आशीर्वाद देणार आहे तितकंच हे वचन आत्मिक जीवनाला पण आशीर्वादित करणार आहे. आता आत्मिक जीवनाला आशीर्वादित करणार आहे कसं? बहुसंख्य जणांची आता वाचलेल्या ताईंनी वचनाबद्दल आपण जर प्रभूमध्ये व्यवस्थित नसलो ना, आपल्यावर जर कुठल्या प्रकारचं टेन्शन ओझ असलं ना, देवाचं वचन सांगता हो भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. याच गोष्टीची आठवण सर्वांना होते, मला पण होत होती. असं समजू नका की मला होत नव्हती, मला तर जास्त व्हायची. म्हणायचं अरे काय देव बाप्पाने सुंदर वचन ठेवलंय, अहो कष्टी भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. मला या वचनाने इतकं समाधानी व्हायचो. मी म्हणायचो काय देव बाप्पाने शारीरिक जीवनात आमची काळजी घेण्यासाठी काय वचनाची तरतूद केली. पण जितकं शारीरिक जीवनाला हे वचन संबोधित आहे ना, त्यापेक्षा जास्त आत्मिक जीवनाला हे वचन संबोधित आहे. आता आत्मिक जीवनाला का संबोधित जास्त आहे? कारण देव बाप्पाने शारीरिक जीवनाविषयी बायबलमध्ये एक गोष्ट सांगितली आणि वारंवार सांगितली. 2 वचनं दाखवतो, एक नाही. देवाचा आत्मा मला 2 वचनं दाखवतोय. दोन्ही वचनं तुम्हाला दाखवतो. पहिलं वचन बघूया, मत्तयाचंच पुस्तक 6वा अध्याय 19 ते 21 वचन. पृथ्वीवर आपणाकरिता संपत्ती साठवू नका, तेथे कसेर व जंग खाऊन नाश करीतात आणि चोर घर फोडून चोरी करीतात. तर स्वर्गात आपणाकरिता संपत्ती साठवा, तेथे कसेर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घर फोडून चोरी करीत नाहीत. कारण जेथे तुमची संपत्ती आहे तेथे तुमचे चित्तही असणार. चित्तही असणार. आता दुसरं वचन, पहिले तिमोथेय 6वा अध्याय 7वं वचन. आपण जगात काही आणले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही. बघा प्रियांनो, शारीरिक जीवनामध्ये आम्ही जर अहो कष्टी भाराक्रांत जन हो या वचनाला धरून चालू
तो देवबाप म्हणतो जे काही जगामध्ये तुम्ही मिळवलंय किंवा मिळवण्याची आशा करता, जे काही तुमच्या जवळ आहे त्याच्यातलं मी तुम्हाला काहीच घेऊन जाऊ देणार नाही. पण मग त्याच्या 6व्या अध्यायामध्ये देवबाप बोलतो की तुम्ही स्वर्गामध्ये जर धन साठवलं तर तिथल्या धनाचा मी विचार करीन. अहो कष्टी भाराक्रांत जन हो, हा जो शब्द आहे ना, हा शब्द जितका शारीरिक जीवनाला संबोधण्याचा आपण प्रयत्नशील होतो ना, त्यापेक्षा जास्त आत्मिक जीवनाला हा शब्द जास्त प्रयत्नशील आहे. आज काही प्रियजन आत्मिक धन साठवित नाही. काही प्रियजनांविषयी माग देवबाप बोलला माझ्या मुखातून, काही जण असे आहेत, आजही आहेत, आजच्या घडीला पण आहेत, या सेकंदाला पण आहेत, की ते बायबललाच हात लावित नाही. बायबलला जर ते हात लावित नाही, बायबलला जर ते स्पर्शच करत नाही, सांगा त्यांच्याजवळ कोणतं आत्मिक धन आहे? कोणत्या आत्मिक धनाला ते साठवित आहे? मग बायबलमध्ये ना आणखी एक गोष्ट सांगितली प्रभूंनी, उपदेशकाच्या पुस्तकात सांगितली. काय सांगितली माहिती का? बघूया जरा वचनातून बघू आपण. उपदेशकाचं पुस्तक, नीतिसूत्रानंतर स्तोत्रसहिता नीतिसूत्रे उपदेशक, 2 अध्याय 24 वचन. 24. मनुष्याने खावे प्यावे व श्रम करून आपल्या जीवास सुख द्यावे, यापेक्षा त्याला काहीही इष्ट नाही. हेही देवाच्या हातून मिळते असे माझ्या ध्यानात आले. हे लिहिलंय का? दुसरा अध्याय. हा शब्द नाही दाखवायचा. माझा रेफरन्स चुकला का अध्याय चुकला दाखवते तुम्हाला. एक मिनिट. दुसऱ्या अध्यायामध्येच आहे. सॉरी, 26 वचन. 26. जो देवाच्या दृष्टीने चांगला त्यास तो बुद्धी, ज्ञान व सुख ही देतो. धन मिळवून साठवण्याचे कष्ट देव पाप्यांवर लादितो, अशासाठी की देवाच्या दृष्टीने जो चांगला त्यास ते द्यावे. हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय. जे देवाच्या सांगण्याप्रमाणे कधी कधी आपल्याला काय वाटतं की पैसे साठवण्याचं पाप्यांवर हे लादलंय. जो देवाच्या सांगण्याप्रमाणे देवामध्ये चलत नाही त्याच्यासाठी काय असणार आहे? मग वचनाला ना नेहमी 2 अँगल मध्ये विचारात घ्यायचं प्रियांनो. वचनाला एक तर्फी कधीच आपल्या जीवनामध्ये घ्यायचं नाही. ही बाजू जर अशी बोलत आहे तर ही बाजू काय बोलत आहे? प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये ना देव बाप्पाने कधी आम्हाला असं म्हणू नये याने नुसतं पैसे साठवण्याचं याला एक तऱ्हेचा व्यवसाय मिळाला आहे. जितकं तुम्ही जगिक गोष्टीला प्राधान्य देता ना त्याच्यापेक्षा अधिक देवाच्या गोष्टीला प्राधान्य द्या प्रियांनो. देव बाप स्वर्गातून ना रात्रंदिवस आपल्या विश्वासणाऱ्यांकड, आपल्या सेवकांकड फक्त या अपेक्षेने पाहतो की कोण माझ्या चरणाजवळ येऊन माझी स्तुती आराधना करेल, कोण बायबल वाचेल, कोण प्रार्थना करेल, कोण एकमेकाचे ओझे वाहण्यासाठी स्वतःला माझ्या समोर आणेल. एकमेकासाठी जेव्हा तुम्ही प्रार्थना करता ना प्रियांनो, तेव्हा वचनाप्रमाणे त्या प्रक्रियेला देव बाप काय म्हणतो की तुम्ही दुसऱ्याचे ओझे वाहणारे आहात. मग तुम्ही एकासाठी जर प्रार्थना केली तर एक ओझं वाहता, दोघांसाठी केली तर 2 ओझे वाहणारे तुम्ही. आता तुम्हाला ठरवायचं मला किती जणांसाठी प्रार्थना करायची. हल्लीच्या समयामध्ये ना प्रियांनो काही विश्वासणारे इतरांसाठी ना प्रार्थनाच करू नये राहिले.
स्वतःसाठी जास्तीत जास्त विनंत्या देव बाप्पाला करत आहे. आणि देव बाप्पाने वचनात सांगितलंय, मी बोलत नाही प्रियांनो, जे देवाने मला दिलंय ना, ज्याचं मला देव बाप्पाने वचनातून ज्ञान प्राप्त करून दिलंय, त्याच ज्ञानाला धरून मी बोलत आहे. देव बाप्पाने हे सांगितलेलं आहे, तुम्ही स्वतःसाठी कमी पण इतरांसाठी जास्त प्रार्थना करा. जितकं तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करताना तितकं तुमच्या परिवारामध्ये ज्या ज्या प्रॉब्लेम आहेत त्या नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही त्याच्यासाठी मध्यस्थी केली नाही तरी देवबाप म्हणणार, अरे यांनी दुसऱ्याचं ओझं घेतलंय, यांचं ओझं यांनी मला सांगितलं नाही. तुमचं ओझं स्वतः देवबाप दूर करेल. तुम्ही दुसऱ्याची ओझी व्हा, देवबाप तुमचं ओझं व्हाईल. कारण या हल्ली अंतिम समयामध्ये या प्रक्रिया अतिशय थोड्या ठिकाणी चाललेल्या मला दिसत आहे. पूर्वी फार चालायचं प्रियांनो. म्हणून देवबाप्पाने सांगितलं, अंतिम समयामध्ये ना फार वाईट वाईट गोष्टी मनुष्याच्या मनामध्ये येतील. स्वतःसाठीच बघायचं, इतरांसाठी देव आहे ना बघायला. मला माझ्यासाठी सांगणं गरजेचं आहे, इतरांचं देवबाप बघन. यानो, इतरांचं ओझं वाहणं म्हणजे ख्रिस्ताचा नियम पूर्ण करणं आहे. आम्ही इतरांसाठी आपलं जीवन समर्पित जर ठेवलं ना प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये देवबाप कधीच आम्हाला कोणत्या चांगल्या वस्तूची वाण पडू देणार नाही. जसं स्तोत्र संहिता 34:10 मध्ये देवबाप्पाने सांगितलंय. आधी वचन दिले देवबाप्पाने, फक्त ख्रिस्ताच्या नियमाप्रमाणे जो चलन. का दानियल सिंहाच्या गुहेमध्ये वाचला, 7 दिवस उपाशी असलेल्या सिंहाच्या गुहेमध्ये दानियलाला ठेवण्यात आलं, पण सिंह लहान मुलासारखा रात्रभर दानियला समोर बसला किंवा उभा राहिला असेल. का त्याने दानियलावर आक्रमण केलं नाही? कारण त्या सिंहाला ना दानियलामध्ये प्रभू दिसला. प्रभू. सिंह का घाबरला किंवा सिंहाने काही प्रक्रिया दानियलावर करण्याचे का धाडस केलं नाही? कारण दानियल जसा सिंहाच्या गुहेमध्ये आला ना, त्या सिंहाला प्रथम देव दिसला. अरे याच्या जवळ देव आहे, याचा रक्षण करणारा देव आहे. त्यामुळं सिंहाने काही केलं नाही. शद्रक मेषक अबेदनगो 7 पट भट्टी पेटवली. जे ते 7 पट भट्टी पेटवायला गेले ते जळून खाक झाले. ते परत जिवंत आले नाही, ते समाप्त झाले त्या आगीच्या 7 पटीच्या उष्णतेने. पण शद्रक मेषक अबेदनगो त्या 7 पट उष्णतेच्या भट्टीत आगीमध्ये गेले. त्यांना पण आगीने का स्पर्श केला नाही? कारण जो चौथा त्यांना दिसत होता ना, जे बाहेर उभे होते ते म्हणले, अरे तिघांना आम्ही टाकलं पण चौथा पण आम्हाला दिसतोय. तो चौथा कोण होता? तो प्रभू होता, त्यांचं रक्षण करणारा. प्रियांनो, आमच्या भोवती प्रभूचं आच्छादन असणं गरजेचं आहे. आणि प्रभूचं आच्छादन आमच्यामध्ये यावं यासाठी आम्ही जे वचन वाचलं ना, मत्तेय 11 अध्याय 28 वचन, आम्ही जास्तीत जास्त आत्मिक गोष्टीकडे लक्ष देण्याकडे जर आमची प्रक्रिया ठेवली ना प्रियांनो, तर आमचे ओझे देवबाप अशा प्रकारे वाईल. जसे आता शद्रक मेषक अबेदनगोचं सांगितलं आणि दानियलाचं सांगितलं. आम्ही फक्त टेम्पररी जगातले जे संकट आहे ना, त्याचं ओझ्यासाठी देवबापाकडे कधी कधी पाहतो. बस एवढं ओझं वा प्रभू, बाकी काही नाही व्हायला आम्हाला चालेल. आत्मिक जीवनाचे ओझे ज्याचे देवबाप व्हायला सिद्ध राहतो ना प्रियांनो, तो सर्वात आशीर्वादित आहे. आणि त्याला देवबाप्पाने कोणत्या नावाने गौरविलेलं आहे बघूया जरा बायबल मधूनच. दानियलाचं पुस्तक 12वा अध्याय 3रं वचन बघा. जे शून्य असतील ते अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील. पुष्कळ लोकांस
धार्मिकतेकडे वळविणारे लोक युगानुयुग ताऱ्यांप्रमाणे चमकतील. कशाप्रमाणे चमकतील? ताऱ्यांप्रमाणे. ताऱ्याप्रमाणे चमकण्यासाठी आम्ही एकमेकाची ओढी वाहणं गरजेचं आहे. एकमेकाला सहाय्यता करणं गरजेचं आहे. आजची अशी परिस्थिती आहे प्रियांनो, काही ठिकाणी देव बाप्पांना, काही जणांना भरपुरीने देव बाप्पांनी दिलेला आहे, भरपुरीने त्यांना आशीर्वाद प्रदान केलेले आहेत, पण त्यांना त्यातून सेवकाला जरासही देण्याची इच्छा होत नाही. जरासं त्यांचं मन सेवकाविषयी कळवळत नाही की अरे सेवक आहेत, आमच्या परिचयाचे आहेत, आमच्या माहितीचे आहेत, आमच्या संपर्कातले आहेत, आम्ही यांच्यासाठी काय केलं पाहिजे. मन कठीण झालेत प्रियांनो काही जणांचे आज. आणि या प्रक्रिया अंतिम समयात होणार देव बाप्पाने सांगितलंय. आणि त्याचं प्रमाण काय सांगितलं, या गोष्टी होण्याचं प्रमाण काय सांगितलं ते पण वचनातून बघू आपण. मत्तेय शुभवर्तमान 24वा अध्याय 12वं वचन. आणि अधर्म वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. ज्यांची प्रीती थंड व्हावया लागली किंवा थंड झाली त्यांना कधीच दुसऱ्याला सहाय्यता करण्याची इच्छा होणार नाही. कधीच त्यांचं मन इतरांचं ओझ वाहण्यासाठी सिद्ध राहणार नाही. प्रियांनो, शिष्यांचा काळ असा होता, अशा समयामध्ये शिष्य देवाच्या सानिध्यामध्ये राहिले, ते वागले. त्यांच्या समयामध्ये सर्व काही त्यांचं सामायिक होतं, कोणाचं स्वतःचं नव्हतं, सगळं सामायिक होतं. आणि सर्वजण जे काय त्यांची मालमत्ता असायची ते 12 शिष्याकडे आणून द्यायचे. आणि मग ज्याला जशा परीने लागेल तसं प्रत्येक जण घेत असे. पण हनन्या आणि सप्फीरा यांच्या मनामध्ये देवाच्या विरोधात वागण्याची इच्छा निर्माण झाली. जमीन त्यांनी विकली आणि जमिनीच्या पैशातून काही पैसे त्यांनी बाजूला ठेवले आणि काही पैसे त्यांनी शिष्यांजवळ आणून दिले. आणि पेत्र पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सेवा करणारा सेवक होता, प्रेषित होता. त्याने विचारलं यांना, एवढ्याला जमीन विकली का? पहिल्याने पण एवढ्याच विषयीच बोलले आणि दुसरा पण एवढेच विषय बोलले. आणि मग पेत्र म्हणला, तुम्ही पवित्र आत्म्या विरुद्ध लबाडी करावी ही योग्य नाही. प्रेषितांची कृत्य 5वा अध्याय, काही वचन वाचूया आपण. पहिल्या वचनापासून वाचा. प्रेषितांची कृत्य 5वा अध्याय पहिल्या वचनापासून. हनन्या नावाचा एक इसम व त्याची बायको सप्फीरा यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेविला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणी ठेविला. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याबरोबर लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरविले आहे? ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय? हे करण्याचे आपल्या मनात तू का आणले? तू मनुष्याशी नाही तर देवाशी लबाडी केली. हे शब्द ऐकून हनन्याने खाली पडून प्राण सोडिला. आणि हे ऐकणाऱ्या सर्वांस मोठे भय प्राप्त झाले. त्यानंतर तरुणांनी उठून त्याला गुंडाळले व बाहेर नेऊन पुरिले. मग असे झाले की सुमारे प्रहराच्या अंतराने त्याची बायको आत आली. तेव्हा झालेले वर्तमान तिला समजले नव्हते. पेत्र तिला म्हणाला, मला सांग, एवढ्याला तुम्ही जमीन विकली काय? तिने उत्तर केले, होय, एवढ्यालाच. पेत्र तिला म्हणाला, प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही एकोपा का केला?
पहा, ज्यांनी तुझ्या नवऱ्याला पुरिले त्यांचे पाय दाराशीच आहेत, ते तुलाही उचलून बाहेर नेतील. तेव्हा लागलेच तिने त्याच्या पायांजवळ पडून प्राण सोडिले, आणि तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहून तिला बाहेर नेऊन तिच्या नवऱ्याजवळ पुरिले. यावरून सर्व मंडळीला व हे ऐकणाऱ्या सर्वांस मोठे भय प्राप्त झाले. बस प्रियांनो, ह्या जर वातावरणामध्ये देव बाप्पाने आम्हाला आजच्या समयामध्ये राहायला सांगितलं असतं तर काय झालं असतं? हे जे आता वाचलं बायबलच्या वाचनातून, या प्रकारेच देव बाप्पाने जर आम्हाला आज्ञा दिली असती की या प्रकारे तुम्हाला माझ्या नावामध्ये चालायचंय, राहायचंय, बोलायचंय, किती जणांचा निभाव लागला असता? प्रियांनो, बायबलची वचने ना आम्हाला उत्साहित करणारी वचनं आहेत. देवबाप आमच्याकडे या गोष्टी जरी आमच्या हातून होत नाहीत ना आजच्या समयाला, पण देवबाप आजही आमच्याकडे अपेक्षा हे करतो की तुम्ही एकमेकाचे ओझे व्हा, एकमेकाला सहाय्य करा. एक जर अडचणीत आहे तर त्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील असा. अडचणीतून जर बाहेर काढायचं म्हणलं ना, XY झेडांना पहिला प्रश्न पडतो, फार कष्ट होते ना आम्हाला, फार त्रास घ्यावा लागन, वेळोवेळी आम्हाला त्रासासाठी सामोरं जावं लागन. हे कोण करील बाबा कोणासाठी? आमच्याजवळ नाही याच्यासाठी वेळ. प्रियांनो, मत्ती 24:12 मध्ये सांगितलं ना, अनीती वाढल्यामुळं अनेकांची प्रीती थंडावेल. ती प्रीती इतकी थंड होत चालली प्रियांनो, आज कोणाला कोणाची चिंता राहिलेली नाही. अहो, त्यांच्या परिवारात होतंय, आपल्याला काय करायचं? होऊ द्या. ते पण प्रभूत आहेत, आपणही प्रभूत आहेत. ते प्रार्थना करतात, आपणही करतो. आपल्या प्रार्थना ऐकतो देव बाप, त्यांच्या नसन ऐकत म्हणून त्यांच्यावर असं आहे. एखाद्याच्या जर प्रार्थना देव बाप ऐकत नाही जर तुम्हाला वाटतं, तर त्या XYZ ची प्रार्थना देव बाप्पाने ऐकावी म्हणून तुम्ही 2 शब्दाची प्रार्थना तर करू शकता ना, त्या विश्वासणाऱ्या परिवारासाठी किंवा त्या विश्वासणाऱ्या दासाकरता किंवा विश्वासणाऱ्या बंधूसाठी. आज ही भावना नाही राहिली. ते दुःख वाटत ना वाहू द्या. यांनो, एकमेकाची ओझी व्हा, हे देव बाप्पाला आजही तितकंच प्रभावशाली बघण्याची अपेक्षा देव बाप करतो, ज्या प्रभावशालीने देव बाप्पाने ते वचन लिहिलंय. गलती 6 अध्याय 2 वचनामध्ये ते वचन देव बाप्पाने ठेवलंय. एकमेकाची ओझी व्हा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. प्रियांनो, भाराक्रांत चिंता जे आहेत त्यांचं आत्मिक जीवनाचं ओझं जर तुम्ही वाहिलं ना, शारीरिक जीवनामध्ये काही नाही ठेवलेलं प्रियांनो, शारीरिक जीवनाचं काही देखील तुम्ही घेऊन जाणार नाही. साधी माचीची काडी घेऊन जाण्याचा देव बाप्पाने अधिकार दिलेला नाही. पण जर एखाद्याला दुःखातून, त्रासातून, छळातून, भांडणातून, विभिन्न तऱ्हेच्या समस्येतून जर तुम्ही प्रार्थनेच्या माध्यमातून बाहेर काढलं ना, कोणाचं जरी लक्ष तुमच्याकडे गेलं नाही, पण देवाचं लक्ष तुमच्याकडे गेल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा असतो ना प्रियांनो, तो आत्मा कळवळ्याचा आत्मा असतो. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखं जेव्हा येशू ख्रिस्ताने लोकांना पाहिलं ना, तेव्हा येशू ख्रिस्ताला त्यांचा कळवळा आला असं वचनात दिलंय. कळवळ्याचं हृदय पवित्र आत्मा आम्हाला प्रदान करतो. तेच हृदय आमच्या येशू ख्रिस्तामध्ये होतं. येशू ख्रिस्ताने कधीच कोणाचा आपल्या भावी सेवा कार्यामध्ये 3.5 वर्षाची त्यांनी सेवा जी केली, त्याच्यामध्ये एकाही व्यक्तीला येशू ख्रिस्ताने कधी धुतकारून लावलं नाही. मी तुझ्यासाठी काही करू शकत नाही असं म्हणलं नाही.
हा बरं केल्यानंतर एक आज्ञा देऊन त्यांना पाठवलं येशू ख्रिस्ताने, कारण देवाची इच्छा तेवढीच होती त्यांच्या प्रती की त्यांनी यापुढं पाप करू नये. पापामुळं काहींवर संकट आलेले होते. काहींच्या जीवनामध्ये संकट जन्मापासूनच होते. जसं 38 वर्षाचा पंगू व्यक्ती सुंदर नामे दरवाजाजवळ जो लांगडा भिकारी होता. काही जणांना सुरुवातीपासूनच या प्रक्रियेमध्ये होते. का असतील? आता त्याचं प्रमाण जुन्या करारामध्ये सांगितलं एका शब्दामध्ये की त्या अशा या ज्या प्रक्रिया आल्या, या प्रक्रियेचं कारण जुन्या करारात सांगितलंय. कुठं सांगितलं? निर्गमाचं पुस्तक 20वा अध्याय 4थं वचन. आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको, वर आकाशातील खाली पृथ्वीवरील व पृथ्वी खालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको. आमेन. पुढं 5वं वचन. त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यमान देव आहे. जे माझा द्वेष करीतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करीतो. बस. आता जे 38 वर्षाचा पंगू होता, 38 वर्षापासून पंगूच्याच अवस्थेत होता. जन्म घेतल्यापासून तो पंगूच होता. आता सांगा, एखादा आईच्या उदरातून अशा स्वरूपाने आला, कोणत्या कारणामुळे आला? काय कारण आहे अशा प्रकारे येण्याचं? त्याचं प्रमाण सांगितलंय जुन्या करारामध्ये. जुना करार हा पाया आहे, नवीन करार इमारत आहे. प्रियांनो, पाया असलं तर घर राहतं, पाया नसलं तर राहीन का घर? म्हणून देव बाप्पाने सांगितलं, तुमचं घर वाळूवर नका बांधू, खडकावर बांधा. खडकावर बांधलं ना, किती वारं येऊ द्या, तुफान येऊ द्या, समुद्राच्या लाटा त्या घराला लागू द्या, पण ते पाडणार नाही. त्याची ईट देखील हलणार नाही. पण वाळूवर जर वाहिलं ना, समुद्राची लाट आली ना, जाईल लाटेसह ते वाहून. काय दर्शवतं या गोष्टीतून? की आम्ही नेहमी ख्रिस्ताचे अनुकरण करणारे जर असलो ना, तर आम्ही मजबूतीचे ख्रिस्ती आहोत. आम्ही जर ख्रिस्ताचे अनुकरण करणारे नाही, तर आम्ही प्रभूमध्ये तेवढे मजबूत नाही, जेवढे मजबूत होण्याची आम्ही प्रभूकडे अपेक्षा करतो. अपेक्षा केवळ शब्दाने नाही, कृतीने व्यक्त केली पाहिजे, कृतीने. म्हणून पाऊल पहिले कोरिन्थी 11 अध्याय 1 वचनात म्हणला, जसा मी ख्रिस्ताचा अनुकरण करणार आहे, तसे तुम्ही पण अनुकरण करणारे व्हा. किती जण झालेत आज? किती जण झालेत पाऊलाच्या अनुकरणाप्रमाणे चालणारे? प्रियांनो, कनिष्ठ प्रेषित म्हणून पाऊलाने स्वतःला नाव दिलं होतं आणि देव बाप्पाने ते नाव मान्य केलं होतं, कारण त्याने जो त्याग केला ना, त्याचा त्याग आहे ना, त्याग. पाऊलाचा त्याग आम्ही एवढूसा सहन नाही करणार आमच्या जीवनात, एवढूसा. बघायचं पाऊलाचा त्याग काय आहे. येशू ख्रिस्तापेक्षा जास्त मोठा त्याग पाऊलाने केलाय. फक्त पाऊलाने आपला प्राण दिला नाही, येशू ख्रिस्ताने आमच्या पापासाठी प्राण दिला. पण त्यांनी काय प्रक्रिया केली बघा, वचनातून बघू आपण. देव जर हे बोलत आहे तर देव बाप वचनातूनही दाखवायला समर्थ आहे. 2 कोरिन्थी 11 अध्याय 23 पासून वाचा खाली काही वचन. 23 पासून म्हणजे सविस्तर कळण आपल्याला. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक आहे. हे मी वेड्यासारखे बोलतो. श्रम करण्यात, बंदिवास सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे व पुष्कळ वेळा मरणसकट सोसल्यामुळे मी अधिक आहे. 5 वेळा मी यहुद्याच्या हातून
एकूण 40 फटके खाल्ले. थांब बाळा इथं. काय म्हणतो पाऊल आपल्या पत्रामध्ये? 5 वेळेस मी 39 फटके प्रभूसाठी खाल्ले. प्रभूने एकदाच खाल्लेत आमच्यासाठी. वधस्तंभावर असताना 39 फटके आमच्या येशू ख्रिस्तानी एकदा खाल्ले. पण पाऊल त्याच्या पत्रामध्ये बोलत आहे आत्म्याच्या प्रेरणेने, मी 5 वेळेस प्रभूच्या स्वार्थेसाठी, प्रभूला गौरविण्यासाठी, प्रभूचं नाव विश्वासणाऱ्यांमध्ये जागृत ठेवण्यासाठी 5 वेळेस 39 फटके खाल्ले. आणि ते चाबकाचे फटके साधारण नव्हते प्रियांनो. ते फटके साधारण नव्हते बरं का. जसा तो फटका बसायचा ना पाठीला म्हणा कुठं म्हणा, रक्ताच्या चिळकांड्या घेऊन बाहेर निघायचा. असे फटके होते ते. आम्ही नाही पाहिले डोळ्यांनी प्रत्यक्षरित्या, पण वधस्तंभावर जर आमचा येशू ख्रिस्त रक्त बंबाळाने लाल झालेला जर दिसतो, तर येशू ख्रिस्ताच्या शरीरामधून त्याच फाटक्यानी रक्त बाहेर आलेलं आहे. काट्याच्या मुकुटाने हातोडीने ठोकून तो काट्याचा मुकुट डोक्यात घातला प्रियांनो. काट्याचा मुकुट, लोखंडी तारेचा मुकुट डोक्यात जात नसेल तर ठोकला असं हातोडीने. जा डोक्यामध्ये जसा ते लोखंड येशू ख्रिस्ताच्या डोक्यामध्ये शिरत होतं, रक्त बाहेर निघत होतं. सोपं नाही प्रियांनो, बोलणं फार सोपं आहे. फार सोप्या रीतीने बोलतोय मी. पण येशू ख्रिस्तानी जी प्रक्रिया सहन केली ना, ती प्रक्रिया येशूलाच माहित आहे. आणि त्या प्रक्रियेपेक्षा अधिक पाऊल बोलतो, मी प्रभूसाठी इतक्या खालच्या पातळीपर्यंत दुःख सहन केलं. का केलं? कारण त्याने ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा भावी जीवनामध्ये जास्त छळ केला होता. दिमिश्काच्या वाटेवर शाऊलाचा पाऊल झाला तो, आणि त्याचं परिवर्तन दिमिश्काच्या वाटेवर झालं प्रियांनो. दिमिश्काच्या वाटेच्या अगोदर शाऊल हे त्याचं नाव होतं, आणि ख्रिस्ती लोकांचा कट्टर विरोधक होता तो. महाकट्टर विरोधक होता. हातपाय बांधून त्यांना कारागृहामध्ये बंद करण्याचं त्याने अधिकार पत्र प्राप्त करून घेतले होते. कारण शाऊल हा स्वतः वकील होता, वकील. इफिसकाराच्या पत्रामध्ये तो बोलतो की मी बंदिवासात असलेला पाऊल वकील, अशा तऱ्हेचं वचन त्याने त्या पत्रामध्ये ठेवलंय प्रियांनो. शाऊल हा साधारण व्यक्ती नव्हता. त्याला सर्व प्रकारचे कानून कायदे माहीत होते. पण जेव्हा दिमिश्काच्या वाटेवर आला, तेव्हा येशू ख्रिस्ताने आपले कायदे त्याला शिकवले, आणि त्याच कायद्यांना घेऊन तो भावी जीवनामध्ये वागला. सर्वांचा विरोधक झाला तो, पण देवाचा विरोधक नाही झाला. कितीतरी प्रॉपर्टीचा तो मालक होता. त्याला प्रॉपर्टी पासून बेदखल करण्यात आलं. तो म्हणला मी प्रभूसाठी काही करील. त्याने लिहिलं फिलिप्पे 1:21 मध्ये, जगणे हे ख्रिस्त मला, मरणे हा लाभ. हे ब्रीद वाक्य त्यांनी लिहिलं. मला काय नको जगाचं, मला काही नाही पाहिजे, मला फक्त माझा प्रभू पाहिजे. प्रभूसाठी मी कोणत्याही हद्दीपर्यंत काही करण्याची तयारी ठेवेन. म्हणून त्याने 39 फटके 5 वेळेस खाल्ले. पुढं वाच बाळा आता त्या वाचनाच्या पुढचं. 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला. 3 वेळा माझे गलबत फुटले व समुद्रात मी अहोरात्र घालविली. मी कितीतरी प्रवास केला. नद्यांवरची संकटे, लोटरांची संकटे, स्वजातीचे संकटे, विदेशी लोकांची संकटे, नगरांतील संकटे, रानांतील संकटे, समुद्रातील संकटे, खोट्या बंधूंची संकटे, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, भूक तहानेचा मारा, पुष्कळ वेळा काढलेले उपवास, थंडी व उघडावागडेपणा, या सर्वांमुळे मी अधिक आहे. शिवाय ह्या व अशा इतर गोष्टींखेरीज माझा रोजचा रगडा म्हणजे सर्व मंडळींची चिंता ही आहे. बस पाहिलं. करू का मी?
पावलासारखं एवढं जेवढं आता या बाळाने वाचलं वाचनातून, आमच्यामध्ये आहे ताकद एवढं सहन करण्याची? अहो, आम्हाला साधं संकट दिसलं तर आमची घाबरगुंडी होती. संकट जर नुसतं दिसलं, अरे संकट येणार आहे माझ्यावर, आमचा जीव कासावीस होतो त्या संकटाला पाहून. या प्रक्रियेमध्ये जर आम्ही जाण्याचं ठरवलं तर आमचं काय होईल? यांनो, फार प्रभूसाठी या दासाने दुःख सहन केलं, पण प्रभूमध्ये येण्या अगोदर ख्रिस्ती लोकांचा तेवढाच छळ करणारा हा होता. म्हणून देवबाप बोलला होता की त्याला त्याच्या या कृत्याचं मी शासन देईन, आणि या शासनाप्रमाणे त्यांनी ते सहन केलं. माघार नाही घेतली, प्रभूला सोडून दिलं नाही त्यांनी. म्हणून इब्रिकाराच्या पात्रामध्ये तो बोलतो 3ऱ्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये, तुमचं दुष्ट मन असं होऊ देऊ नका देवाला सोडण्याप्रत. अशा तऱ्हेचा शब्द आहे. बघूया तेवढा शेवटचा शब्द, इब्रिकाराचं पत्र 3रा अध्याय 12वं वचन. बघा, तिथं फार सुंदररित्या बोललाय प्रभू. किलोमानाच्या नंतर उलट आहे. किती अध्याय? 3रा अध्याय 12वं वचन. बंधुजन हो, या शास्त्रलेखात पवित्र आत्म्याने म्हटल्याप्रमाणे जिवंत देवाला सोडवून द्यावे असे अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेही होऊ नये म्हणून जपा. पाऊलाने स्वतः या गोष्टीला जपलं म्हणून तो बोलत आहे. पण या ठिकाणी पाऊलाचं इब्रिकाराला पत्र हे नाव नाहीये, पण जाणकार म्हणतात की हेही पत्र पाऊलानेच लिहिलेलं आहे. पण त्या ठिकाणी पाऊलाच्या नावाचा उल्लेख नाही, पण विचारधारा आणि सांगण्याच्या प्रती त्याच आहेत ज्या आपण माग ऐकल्या. आणि त्यांनी शेवटचा पर्याय सांगितला, जिवंत देवाला सोडून देण्या इतकं तुमचं दुष्ट मन कधी होऊ देऊ नका, म्हणून तुम्ही जपा. फार कठीण दिवसाची दस्तक सुरू झालेली आहे. कठीण समयामध्ये अनेकांची पडझड होणार आहे. प्रियांनो, जे प्रभूच्या भयाप्रमाणे वागले नाही ना, त्यांची जास्त पडझड होणार आहे. जे प्रभूच्या भयाने वागले ना, दुःखामध्ये राहिले, त्रासामध्ये राहिले, छळामध्ये राहिले, प्रभूसाठी हर गोष्ट सहन करण्याच्या प्रक्रियेमध्ये देव बाप्पाकडेच पाहून चालण्याच्या प्रक्रियेत राहिले, त्यांना अंतिम समयामध्ये त्रास होणार नाही. अंतिम समयामध्ये त्यांना त्रास होणार नाही, कारण त्यांना माहीत असणार आहे आम्ही तर हे त्रास सहनच करत आलेलो आहे. हे आलेले त्रासाचे पेच प्रसंग आमच्यासाठी नवीन नाही. पण ज्यांनी या प्रक्रियेमध्ये गेले नाही ना, त्यांची फार फजिती अंतिम समयामध्ये, कठीण काळामध्ये होणार आहे. म्हणून प्रियांनो, स्वतःला प्रभूच्या इच्छेप्रमाणे प्रभू समोर ठेवण्यासाठी, आत्मिक जीवनामध्ये वाढण्यासाठी एक अध्याय जो देवबाप सांगत आहे की 24 तासामध्ये वाचणं हर विश्वासणाऱ्याला गरजेचं आहे. ते करणं तुमच्या परिवारात तुम्ही सुरू ठेवा. अध्याय वाचण्यापासून माघार घेऊ नका. कामाला प्राधान्य त्या अध्यायापेक्षा जास्त देऊ नका. सर्वप्रथम देवाला प्राधान्य द्या. देव बाप तुमच्या सर्व कामाला आशीर्वादाने प्राधान्य करेल, आणि तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कधी समस्या प्रभू जाणवू देणार नाही. आणि तुमचं प्रभूमध्ये चालणं एकदम व्यवस्थित झाल्यासारखं तुम्ही अनुभवाल. पाऊलासारखं जर आमच्यावर पेच प्रसंग आले ना प्रियांनो, आमचा निभाव लागणार नाही. आम्ही त्या निभावामध्ये जाणारच नाही प्रियांनो. पाऊलाने काय काय प्रभूसाठी सहन केलं, म्हणून तो अधिकारवाणीने म्हणला, आता माझ्यासाठी देव बाप्पाने मुकुट ठेवलाय आणि तो मला मिळणार. तो मुकुट माझ्यापासून कुणी काढून घेणार नाही. आणि असा
मुकुट ज्यांनी ज्यांनी माझ्यासारखं अनुकरण केलं त्यांना सुद्धा तो मुकुट मिळणार आहे. तिमोथेच्या 4थ्या अध्यायाच्या शेवटच्या वचनामध्ये अधिकारवाणीने पाऊल त्या ठिकाणी बोलला. अगोदर करावा लागतं प्रियांनो, तेव्हा देव म्हणतो बोल, तू केलेला आहे. म्हणून देवाने स्टेजेस ठेवल्यात 30 पट, 60 पट, 100 पट. आम्ही कोणत्या स्टेजवर आहोत? आम्ही स्टेज पर्यंत आलोत का? 30 पटीची स्टेज आमच्यामध्ये आहे का? आत्मिक जीवनामध्ये तपासणीची ही संधी आहे. अंतिम समयामध्ये अतिशय भयंकर प्रक्रिया होणार आहे. एवढं वचन वाचायचं, डोळे बंद करायचं. अंतिम समयामध्ये एक प्रक्रिया आणखी होणार आहे. फक्त आपण ते वचन वाचूया. पुढच्या वेळेला जर देवबाप्पाने या वचनाची मला आठवण करून दिली तर या वचनातून देवबाप्पाला काय सांगायचं ते पुढच्या वेळेला आपण बघूया. आज फक्त आपण तेवढं वचन वाचू आणि डोळे बंद करू. हेच केलंच पुस्तक 7वा अध्याय 19वं वचन. इर्मायानंतर हेच केले. 7वा अध्याय 19वं वचन. ते आपले रूपे रस्त्यांवर फेकून देतील, त्यास आपले सोने अमंगल वाटेल. परमेश्वराच्या कोपाच्या दिवशी त्यांच्या सोन्या रूपाने त्यांचा बचाव होणार नाही. त्यापासून ज्यांच्या जीवाची तृप्ती होणार नाही, त्यांचे पोट भरणार नाही, कारण त्यांनी त्यामुळे ठोकर खाऊन अधर्म केला आहे. बस देवबाप या वचनातून तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. डोळे बंद करा. काही सेकंद आपण शांत राहूया प्रियांनो. मग आपण प्रार्थना करणार आहोत. उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए, घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना. उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए, घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना. मिलकर हम गाए प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाए हालेलुया, 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 हालेलुया. आएगा मेरा यीशु हमें लेने एक दिन, जाएंगे हम उसके संग, जहाँ पर होगा अनंत जीवन. आएगा मेरा यीशु हमें लेने एक दिन, जाएंगे हम उसके संग,
जहाँ पर होगा अनंत जीवन, मिलकर हम गाए प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाए हालेलुया, 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 हालेलुया। उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना, उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना, मिलकर हम गाए प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाए हालेलुया, 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 हालेलुया। आपल्यासाठी या सणाला प्रेरणादायी शेवटची प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांचे उत्पन्न करते ईश्वराचे बाप्पा, आतापर्यंत सांभाळच म्हणून तुला धन्यवाद देते. हो ईश्वराचे बाप्पा, आताची संदेश सांगितलं ईश्वराचे बाप्पा, हो प्रभू प्रत्येकासाठी आशीर्वादाचा असा कर. समजण्याचं बुद्धी चातुर्य तू आम्हाला दे ईश्वराच्या बाप्पा, जे वचन असतात ते तू आशीर्वादित कर. हो ईश्वराचे बाप्पा, आळसाहेबांचे येणं जसं आशीर्वादित केलं तू त्यांचं जाणं देखील आशीर्वादित कर. तुझी वचन सेवा करत असताना लागलं ज्ञान बुद्धी चातुर्य ईश्वराच्या तुझ्या ज्ञानाच्या भांडारातून दे. उत्तम आरोग्य दे बाप्पा. आणि हो ईश्वराचे बाप्पा, त्यांचा उपयोग तू तुझ्या राज्याच्या वाढीसाठी करून घे. आणि होते तुझ्याच नावाचं गौरव ईश्वराच्या बाप्पा. इथं बसले प्रत्येकावर तुझा आशीर्वाद स्वीकारते. हो ईश्वराच्या बाप्पा, काम करत असताना त्यांच्या सोबती तू राहा ईश्वराच्या, त्यांना लागणार शक्ती तू पुरव ईश्वराच्या. हो प्रभू ख्रिस्त, आईसाठी प्रार्थना करते, उत्तम आरोग्य दे ईश्वराच्या बाप्पा. तू खाल्लेल्या चापकांचं आरोग्य तू प्राप्त करून दे. हो ईश्वराच्या बाप्पा, मम्मीसाठी प्रार्थना करते ईश्वराच्या बाप्पा. 40 दिवसात उपवास धरले असताना ईश्वराच्या बाप्पा शक्ती तू पुरव. हो प्रभू ख्रिस्ता, उपवास आशीर्वादित अशी कर. हो ईश्वराच्या बाप्पा, तिला सामर्थ्य दे, शक्ती दे. आणि होते तुझ्याच नावाचं करू ईश्वराच्या बाप्पा. दीदीसाठी प्रार्थना करते, तिचं जाणं येणं तू आशीर्वादित कर ईश्वराच्या. तुझे दिवस तुझं कुंपण तिच्या भोवती असू दे. आरोग्य तू दे, ज्ञान बुद्धी चातुर्याने तू भर. आणि होते तुझ्याच नावाचं करू बाप्पा. आम्ही शाळेत जात येत असताना आमच्या भोवती तुझ्या दिवसाचं कुंपण ठेव. हो ईश्वराच्या बाप्पा, ज्ञानाच्या भांडारातून ज्ञान तू पुरव ईश्वराच्या बाप्पा. अभ्यासाची मदत तू कर ईश्वराच्या बाप्पा. हो प्रभू ख्रिस्त बाप्पा, सर्व वाईट विचार, दाढी अडचणी, सैतानी शक्तीपासून बाप्पा तारण करता, उद्धार करता, रक्षण करता तू. हो ईश्वराच्या बाप्पा, या सर्वांपासून तू सोडव. आणि होते तुझ्याच नावाचा गौरव. हो ईश्वराच्या बाप्पा, या रात्रीच्या समयला जे प्रवास करत असतील त्यांचा तो प्रवास सुखाचा कर. जे आजारी असतील इच्छिचे नाव त्यांचा तो आजार बरा कर. आणि होते तुझ्या नावाचा गौरव बाप्पा. आम्ही आता जे जेवण खाणार आहे तू आशीर्वादित कर. आम्हाला दिलंच तसं सर्वांना दे. त्या रात्रीच्या समयला कोणालाही उपाशी ताणलेला भुकेला असा ठेवू नको. सर्वांचा जीव तृप्त कर. हो प्रभू ख्रिस्ता, तो आमच्या प्रार्थना ऐकतोच, त्याबद्दल तुझे खूप आभार ईश्वराच्या बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, विश्वास ठेवून ही प्रार्थना केली ईश्वराच्या बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, तू म्हणतो तुम्ही विश्वासाद्वारे जे काही मागाल ते तुम्हाला मिळाले आहे असा विश्वास करा. हो ईश्वराच्या बाप्पा, या प्रार्थनेद्वारे जे काही मागितले ईश्वराच्या बाप्पा ते मिळाले आहे असा आमचा विश्वास. छोटीशी प्रार्थना प्रभू श्री ख्रिस्त, त्याच्या गोड अल्पच
म्हणतो त्याचं आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जा, तुझे राज्य तुझे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही अन्यास ऋण सोडले आहे तसेच आमच्याकडे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझीच आहे. आमेन. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन. धन्य येशु नाम, धन्य येशू नाम, धन्य येशु नाम सर्वकाळ. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू